पुण्यामधल्या शनिवार वाड्याला आज 293 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि याच निमित्ताने दिल्ली दरवाजा उघडण्यात आलाय। तर पर्यटकांच्या स्वागतासाठी भव्य रांगोळी सुद्धा या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। इथला एकूणच आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। मराठ्यांच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या शनिवार वाड्याचा आज 293वा वर्धापन दिन आहे आणि त्याच निमित्ताने शनिवार वाड्याला सजावट करण्यात आली आहे। खरं आपण बघितलं तर दिल्ली दरवाजा जो आहे तो आजच्याच दिवशी उघडण्यात येतो। दरवेळी या छोट्या दरवाजातून सगळ्यांना एंट्री दिली जाते, मात्र वर्धापन दिनानिमित्त हा दिल्ली दरवाजा उघडण्यात आला आहे आणि हेच सगळं वैभव पाहण्यासाठी, मराठ्यांच्या पराक्रमाचं वैभव पाहण्यासाठी, इतिहास जाणून घेण्यासाठी अनेक पुणेकर रोज या ठिकाणी तर येतातच, मात्र आज वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी आलेत। आणि महत्वाचं म्हणजे काही वेळापूर्वी मंत्री चंद्रकांत पाटील असू देत किंवा त्यांच्यासोबतचे स्थानिक आमदार हेमंत रासने, मेधा कुलकर्णी खासदार हे सगळेजण येऊन इथे बाजीराव पेशव्यांना अभिवादन करून गेले आहेत। पुष्कर पेशवे आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित होते। या सगळ्यांनी या वैभवशाली शनिवार वाड्याची माहिती घेतली आणि अनेकांना या शनिवार वाड्या संदर्भातली माहिती देखील दिली। आपण जर बघितलं तर दिवसभर नाही तर रोज या ठिकाणी लाखो पर्यटक येतात आणि याच पर्यटकांना हा शनिवार वाडा कायम आकर्षित करत असतो आणि आज देखील या शनिवार वाड्याची छान सुंदर पद्धतीनं सजावट करण्यात आली आहे। रांगोळ्या काढून या सगळ्या पर्यटकांचं स्वागत करण्यात येत आहे। खरं तर मराठ्यांचं वैभव दाखवणारा हा शनिवार वाडा, या शनिवार वाड्याला आज 293 वर्ष पूर्ण झाली आहे आणि अर्थातच येत्या अनेक काळापर्यंत मराठ्यांचं हे वैभव कायम राखण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी किंवा त्याची माहिती देण्यासाठी शनिवार वाडा हा कायमचा साक्षीदार असणार आहे। कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।